जे काही इंटेरियरमध्ये तुम्ही डिझाइन वर्क केलात, तर तुम्ही दिलेल्या साइझेस प्रमाणे, शेप्स प्रमाणे तुमचं फर्निचर बनलंय का कुठे तुम्हाला असं ॲडजस्टमेंट करावं लागलं किंवा काही तोडफोड करून परत रिपेअर करावं लागलं, असं काही घडलं का? नाही, नाही. जे काय आहे काम आहे, जे जसं काही ठरवलं होतं तसंच केलंय. तसं केलं. व्यवस्थित केलंय. केलं त्यांनी आम्हाला गाईड पण केलं. ज्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या, ही डिझाइन आम्हाला करायची. त्यांनी आम्हाला गाईड केलं, की हे तुमच्या इथं सूट नाही होणार. काय सूट होईल ते आम्हाला त्यांनी खूप काही गोष्टींमध्ये गाईड पण केलं चांगलं, की हे तुमच्या इथं सूट होईल, हा कलर सूट होईल. व्हॉटएव्हर काय असेल मटेरियल त्यांनी आम्हाला खूप जास्त काय म्हणतात डेमो दाखवले. त्यांनी ऑलरेडी जे काम केलेलं होतं, त्या डिझाइन दाखवल्या. त्यामुळे आम्हाला आयडिया आली, की आमच्या घरात ते कसं दिसेल, कसं कसं सूट सूट होईल, होईल, काय? काही सूट नाही होणार. विशेष म्हणजे फर्निचर म्हटल्यावर स्त्रियांना जास्त सॅटिस्फॅक्शन लागतं. बरोबर. पुरुषांचं काय नाही, स्त्रियांचं जास्त सॅटिस्फॅक्शन लागतं. तर मॅडम माझा तुम्हाला प्रश्न आहे, कारण कितीही इंटेरियर, किती फर्निचरवाला आला, तर स्त्रिया हे 100% कम्फर्टेबल होत नाही. कारण त्यांना कशातरी काही चेंजेस किंवा कुठेतरी शेप्स चेंजेस हवे असतात. बरोबर. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, की तुम्ही 100% समाधान आहात का? या हे जे इंटेरियर आपण बनवलं महावीर किचनकडून, तर 100% सॅटिस्फॅक्शन आहात? तुमच्या मनासारखं रंग, डिझाइन सगळं बनलंय? या ऑफ कोर्स म्हणजे ॲक्चुअली मला इंटिरियर स्टार्ट करायच्या आधी माझ्या डोक्यात एक इमेज होती, की मला हे घर असंच पाहिजे आणि ॲक्चुअली त्यांनी त्या प्रकारे आम्हाला सगळं म्हणजे त्या प्रकारेच बनवून दिलं, व्यवस्थित गाईड केलं आणि छान झालं म्हणजे आम्ही 100% हॅपी आहे दोघं पण.